नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। राज्याचा कृषी विभाग आत्मा प्रकल्पाच्या वतीने चंद्रपूर जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कृषी भवनात या महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले। महोत्सवात या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन देखील पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले। रानभाज्या हा भारतीय स्वयंपाक पोषण मूल्य देणारा एक महत्त्वाचा भाग होता, मात्र आता आपण ऑनलाईन फूडच्या माध्यमातून पोषण शोधत आहोत, याकडे सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले। लुप्त होत चाललेल्या रानभाज्यांच्या वापरासाठी कृषी विभागाकडे उत्तम प्रदर्शनी आयोजित केली असून या ठिकाणी उपलब्ध असलेल्या जागेत 65 कोटी रुपये खर्चून शेतकरी मॉल, प्रशिक्षण केंद्र व स्थायी प्रदर्शनीसाठी निश्चित सुविधा उभारल्या जाणार आहेत। रानभाज्यांची जणू एक बँक उभारण्याच्या प्रकल्पावर भक्कम काम आवश्यक असल्याचे ते म्हणाले। विविध रानभाज्याचं महत्व, त्याची पौष्टिक मूल्य, न्यूट्रिशन व्हॅल्यू आणि याचा प्रचार व्हावा। शेतकऱ्यांनी पुढे येऊन आता रानभाज्या या व्यावसायिक स्वरूपामध्ये शेतीमध्ये सुद्धा याची लागवड करावी, या दृष्टीने आत्माच्या आमच्या प्रतिताई हिरुळकर व कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाची सुरुवात केली आहे। या महोत्सवाच्या माध्यमातून शहरामध्ये असणाऱ्या लोकांना पिझ्झा किंवा अशा तत्सम गोष्टींपेक्षाही आमच्या रानभाजीमध्ये शक्ती आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे, आरोग्य सुदृढ ठेवण्याचा एक क्षमता या रानभाजीमध्ये आहे। असं म्हणतात की मेंदूचा मार्ग पोटातून जातो, पोटामध्ये जर आपण उत्तम पद्धतीचं अन्न, तर आपला तामसी, राजसी आणि सात्विक या गुणापैकी सात्विकता ही वेगाने आपल्यामध्ये वाढते आणि अतिशय उत्तम अन्नातून उत्तम बुद्धी ही सुद्धा विकसित होत असते। आणि यासाठी रानभाजीमध्ये आपण आता निर्णय केलाय की इथं स्थायी स्वरूपामध्ये आपण फूड कोर्ट करतोय, स्थायी स्वरूपामध्ये कृषी बाजार करतोय। या ठिकाणी 16 एकर जागा आहे। जर कृषी कार्यालय सोडली तर हा पूर्ण संकुल या महाराष्ट्रातला उत्तम संकुल व्हावा। हे एक चालतं बोलतं कृषी मार्गदर्शन केंद्र व्हावं आणि यासाठी या ठिकाणी आपण ट्रेनिंग सेंटर, फूड कोर्ट, गोडाऊन्स, बाजार, कोल्ड स्टोरेज अशा अनंत गोष्टीचा आपण इथं बांधकाम करतोय। त्याला पहिल्या टप्प्यामध्ये 64 कोटी 99 लाखला मंजुरी दिली आहे आणि हा कृषी बाजार करत असताना माननीय धनंजय मुंडेजींनी शब्द दिल्याप्रमाणे 31 कोटी 90 लाखाचं भाजीपाला संशोधन केंद्र हे वरोड्या तहसीलमध्ये एकार्जुनामध्ये करतोय। आपल्याला माहिती आहे की पद्मश्री ज्या बीज माता आपण ज्यांना म्हणतो, देशी वाण त्यांनी संरक्षित केलं। एक अशिक्षित आमची बहीण अशा पद्धतीने काम करू शकते, तर मग रिसर्चरनी याच्यावर चांगलं काम करावं। आणि मी पंजाबराव कृषी विद्यापीठाला सांगितलं की आमच्या वनविभागामध्ये बायोडायव्हर्सिटी बोर्ड आहे, तुम्हाला आवश्यकता असेल तर जनुकोंज, जीन बँक या सर्व देशी वाणाची केली पाहिजे आणि चंद्रपूरनी यामध्ये अग्रेसर असावं, या दृष्टीने मी सूचना केलाय। आणि मला विश्वास आहे की आमचे जिल्हाधिकारी विनय गौडाजींच्या सुयोग्य प्रशासकीय क्षमतेमध्ये या साऱ्या गोष्टी वेगाने मार्गी लागतील। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।